ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर काही मूलभूत सवाल निर्माण होत आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले आहेत आपण जाणून घेऊया। आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन फोडण्यासाठी नवी आंदोलनं उभी केली जातीयेत का? मनोज जरांगे पाटील जसं म्हणतात ही सरकारी आंदोलन आहेत, खरंच तसं आहे का? मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या आंदोलनाची गरज काय? एक इतकं मोठं आंदोलन उभं असताना दुसऱ्या आंदोलनाची गरज काय? हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर या आंदोलनाच्या निमित्तानं एक प्रकारे नेतृत्वाची एकमेकांमध्ये स्पर्धा लागली का? स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न होतोय का? अशी सुद्धा चर्चा आज या सगळ्या निमित्तानं होतीये। आंदोलकांमध्ये एक वाक्यता नसणं समाजासाठी नुकसानकारक आहे का? आणि अनेक आंदोलनं उभी करून प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? हा ही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। जरांगेंनी राजकीय भूमिका घेतल्यानं त्यांचे विरोधक वाढत चाललेले आहेत का? आजवर हे आंदोलन एकमुखी त्यांच्या होतं, मग त्याला वेगवेगळी तोंड फोडण्याचा प्रयत्न आहे का? आणि शेवटचा प्रश्न, आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप खरा आहे का? चर्चा तर करावी लागेल आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। 2 दिवसापूर्वी आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती। अशा आंदोलक आता आपल्या सोबत राजश्रीताई जोडले गेलेले आहेत। राजश्रीताई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेमध्ये आमदार राजेंद्र राऊत जोडले गेलेले आहेत। राजाभाऊ, स्वागत आहे तुमचं। मराठा आंदोलक किशोर चव्हाण आहेत आणि मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत। सगळ्यांचं स्वागत। मी सुरुवात आज चर्चेची करणार आहे राजश्रीताई पासून। ताई, तुला माझा आवाज येतोय? हो सर। बरं, तुम्ही बोलू शकता। मी 3-4च प्रश्न तुम्हाला विचारणार आहे। हो, मी बोलू शकते। ठीक आहे, तुम्ही बोलू शकता म्हणून मी तुम्हाला 3-4 प्रश्न विचारतो। मी राजश्रीताई तुम्हाला असं म्हणालो कारण मला एक कन्फ्युजन झालंय आणि माझंच कन्फ्युजन आहे, अनेकांचं कन्फ्युजन आहे। मला वाटतं आधी विंडोमध्ये दाखवूया आपण प्रेक्षकांना हे कन्फ्युजन काय। 3 विंडोत ते कन्फ्युजन आहे। ह्या 3 विंडो बघा, ह्या 3 विंडोच्या मध्ये कन्फ्युजन आहे काय? सौ राजश्रीताई राठोड, सौ राजश्रीताई नाईक, राजश्रीताई उमरे पाटील। राजश्रीताई, मी तुम्हाला कुठल्या नावानं संबोधायचं हे वेगवेगळी नावं काय भानगड आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। जय शिवराय। सर्वप्रथम पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मी एवढंच सांगू इच्छिते की लग्न झाल्याच्या नंतर एका महिलेला तिच्या सासरचं नाव जोडलं जातं, पण जन्मतः आपल्याला आपल्या आईवडिलांचं नाव वापरण्याचा सुद्धा अधिकार आहे। त्यामुळं राठोड हे माझ्या माहेरचं नाव आहे आणि उमरे पाटील हे माझ्या माहेरचं नाव आहे। म्हणजे माहेरचं आणि सासरचं नाव वेगळं आहे म्हणून हे वेगवेगळे नाव आहे। हो, आणि नाईक ही पदवी आहे बंजारा समाजामध्ये। ज्या पद्धतीने आपण पाटील ही पदवी लावतो त्या पद्धतीने। त्यामुळे मला एवढंच म्हणायचं की ज्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे, तर कित्येक लोक अशी आहेत की कित्येक मुली अशा आहेत ज्या आजही वडिलांचं नाव वापरतात आणि ते सर्वांना ज्ञात सुद्धा आहे। बरं, साधारणपणे आपल्या देशामध्ये आजवर ज्यांनी उपोषण केलंय त्यांच्या विश्वासार्हतेच्या बद्दल सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, कारण ते चेक केलं जातं, लोक त्याच्या मागे जाऊ शकतात, त्यामुळे त्या व्यक्तीच्या बद्दलची माहिती काढली जाते। आज सवाल हा उपस्थित केला जातोय कारण राजकीय पार्श्वभूमी तुमची तपासली गेली तेव्हा लक्षात आलं की तुम्ही भाजपच्या आहात। हे खरं आहे का? मी भारतीय जनता पक्षाचा दिनांक 8/2/24ला राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मी तेव्हाच त्यांना दिलेला आहे। प्रत्येक आंदोलनकर्त्याची पार्श्वभूमी मला असं वाटतं की मग त्याच पद्धतीनं तपासायला पाहिजे। आणि ही तपासत असताना मला एक सांगायचं आहे की लोकशाही प्रधान देशामध्ये संविधानाने प्रत्येकाला उपोषण असेल, आंदोलन असेल तो करण्याचा अधिकार आहे। आणि मग ते करत असताना असा कुठला कलम आहे की ज्यामध्ये एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्याच्या नंतर तुम्हाला आंदोलन किंवा उपोषण करता येत नाही? तुम्हाला निश्चित
आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. तुम्ही जरी त्या पक्षाचे असाल तरी तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये आधी कुठेच नव्हतात, की मी अशा अचानक तुम्ही कुठून आलात हा सवाल उपस्थित होतोय. गेल्या 8 महिन्यापासून मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये फिरले, मराठवाड्याचे प्रश्न, मराठवाड्याच्या लोकांशी चर्चा केलेल्या आहेत, त्यांचं दुःख असेल ह्या सर्व गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. मराठा आरक्षणामध्ये ज्या मुलांवरती केसेस झाल्या, ज्या मुलांनी स्वतःचं आत्महत्या केल्या, त्यांच्या घरापर्यंत जाऊन सुद्धा भेटी दिलेल्या आहेत. असं नाही की एकदमच येऊन अचानक मी इथं उपोषणाला बसलेले आहे. EWS होतं तेव्हा मुलांची परिस्थिती काय होती, EWS गेल्याच्या नंतर पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांचं नुकसान झालं, आज त्या मुलांची परिस्थिती काय आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून मी बसलेली आहे. ठीक आहे. आणखीन एक सवाल जो सगळ्यांच्या मनात आला, राज्यामध्ये गेल्या वर्षभरापासून मनोजदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतकं मोठं आंदोलन उभं आहे, त्यांचं निर्विवाद वर्चस्व जे नेतृत्व आहे ते सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, ते मराठवाड्यातून सुरू आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला वेगळं आंदोलन करण्याची गरज काय पडली? मागण्या तर त्याच आहेत. माझी मागणी मराठवाड्यासाठीची आहे. मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र, त्याचबरोबर ज्या आत्ता पोलीस भरती झाली त्यामध्ये EWSमुळे ज्या मुलांचं नुकसान झालं ते EWS त्यांना पूर्ववत लागू करण्यात यावं. शेतकरी, कामगार, मजूर, कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मुलांचं शिक्षण मोफत करण्यात यावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही आंदोलन हे व्यक्ती केंद्रित न राहता विषय केंद्रित असायला पाहिजे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, राहिला विश्वासार्हतेचा विषय, तर मी 17 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिलेला आहे. जर का त्यांना त्यांची लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची वाटते, त्यापेक्षा जर का मी सरकारची लाडकी बहीण असेल तर 17 सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात. नाहीतर 18 सप्टेंबरला ही मराठवाड्याची लेक म्हणून मी पहाट पाहणार नाही. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मागणीवर, आंदोलनावरती ठाम आहात, पण मला या चर्चेमध्ये आणायचं आहे. आज आणखीन एक आंदोलन झालं. आंदोलक म्हणून ज्यांनी भूमिका बजावली ते राजाभाऊ राऊत आता आपल्या सोबत आहेत. राजाभाऊ, स्वागत आहे तुमचं. पण मुद्दा असा उपस्थित केला गेला, तुम्ही सरकारमध्ये आहात, म्हणजे सरकारच्या सोबत आहात, तुम्ही आमदार आहात, तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ का आली? तुम्ही सरकार, तुम्ही सांगायचं की अधिवेशन घ्या, निर्णय व्हायला हवा. मी सगळ्याच पक्षाला, अध्यक्ष, विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले. मुळात माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे आता सगळ्यांनाच आणि माझ्या सर्व मराठा समाज बांधवांना पण मी सांगू इच्छितो की जे काही पहिल्यापासून मराठा चळवळीमध्ये आंदोलन झाली त्या सगळ्याच चळवळीच्या आंदोलनामध्ये मी सुरुवातीपासून, मग राणे समितीच्या माध्यमातून जे आरक्षण मिळलं त्याच्यामध्ये मी होतो, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं त्याच्यामध्ये मी होतो, ते हायकोर्टात टिकलं, पुढे टिकलं नाही, त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी होतो. त्याचबरोबर काही मराठवाड्याच्या माध्यमातून काही माझी आजोळ वगैरे मराठवाडा आहे, माझे सगळंच जे दळणवळण आहे ती मराठवाड्याशी निगडीत आहे. जवळपास पश्चिम महाराष्ट्राची प्रवेशद्वार असलेला माझा हा तालुका आहे आणि मुळ आमचं सगळंच मराठवाड्याशी जवळपास जीवन 90% पुढे आमचं मराठवाड्याशी अवलंबून. त्यामुळे हैदराबाद गॅजेटचे ज्यावेळेस विषय निघले त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये काय आमचं भूम, परांडा, वाशी, कळम, नातीगोती ह्या माध्यमातून आम्ही त्याच्यामध्ये थोडी सहकार्याची भावना राहिली. कुणबीच्या बाबतीमध्ये, नोंदी शोधण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सक्रिय होतो. ज्यावेळेस मागासवर्गीय समिती आली त्यावेळेस ती फॉर्म भरून द्यायची होती. मराठा समाज हा कसा मागास आहे, सोलापूरला माहिती घ्या, माझ्याकडे फोटो वगैरे सगळे 22,000 फॉर्म माझ्या तालुक्यातनं भरून दिले. त्याचबरोबर सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब वाशीला त्यांनी, दादांनी त्यांनी गुलाल उधळला, आम्ही गुलाल उधळला. त्याचबरोबर EWSचं समर्थन आम्ही केलं. त्याचबरोबर 10% SCBCचं आरक्षण दिलं. विधानसभेमध्ये मी स्वतःहून माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली, सगळाच विषय केला. आता दादानी जे आंदोलन चालू केलेलं आहे की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्याला पण माझा पाठिंबा आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव आमदार असा असेल की 288, आता काही 4-5 जण खासदार झाले त्यामुळे जागा रिक्त असतील,
पण 288 आमदारांमध्ये सगळ्यांचीच माहिती घ्या साहेब की मीच ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देणारा मीच आहे. मीच पहिला पाठिंबा दिलेला आहे. आणि या ठिकाणी हाच आहे ना, ही गोष्ट तुम्ही क्लिअर केली. मनोजदादा हा प्लीज बोला. हा एकच मग सगळ्याच चळवळीमध्ये मी सगळ्याच नेत्यांनी आंदोलन उभा केल्यानंतर माग आहे. जरांगे दादाची सभा बार्शीत घेण्याकरता माझे सगळे मराठा महासंघातले जुने नवे सगळे सहकारी होते. दादानी ज्या ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस सगळेजण बरोबर गेले मोर्चाला. माझ्या स्वतः सोलापूरच्या दादांच्या सभेचं नियोजन माझ्या लहान भावाने केलं. मग आता दादांची मागणी काय की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं. माझं त्यांचं मतभेद आहे का? नाही. मग बिनसलं कुठे? मग बिनसलं कुठे? तुम्हाला आज आंदोलन का करावं लागतं? तुम्ही आमदार असताना आंदोलन करताय? नाही, मी एक ऐकून घ्या. माझ्या मतदारसंघातली जी साहेब परिस्थिती आहे की महाविकास आघाडीकडे माझे प्रतिस्पर्धी, त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार होतं सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये. मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला, भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये. त्याला मी पाठिंबा दिला साहेब. मी सत्तेत गेलो ना 2.5 वर्ष सुरुवातीला. योगायोगाने शिंदे साहेब बाहेर पडले, परत अजितदादा बाहेर पडले, मग मी महायुतीमध्ये राहिलेलो आहे. त्याच्यामुळे इथं पक्षीय कलर लावण्याचा किंवा काय नाही. माझ्या बार्शीतल्या भौगोलिक परिस्थितीनुसार मी 3-4 वेळेस पक्षांतर माझी झाली. आपल्या सगळ्यालाच माहित आहे. माझ्यावरती काय काय टीका होती की मी पक्षांतर केलं. परंतु जशी बार्शीतली माझी समोरची परिस्थिती आहे त्याप्रमाणे मला राजकीय निर्णय घ्यावे लागले नाही, तर घेतोय. परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये माझी सुरुवातीच्या मराठा महासंघातून माझा जन्म झालाय, चळवळीतून राष्ट्रीय, त्यावेळेस पासूनची एक तरी भूमिका बदलली असं कोणीही म्हणावं. आज ती ओबीसी आरक्षणाची भूमिका. ठीक आहे, मी विचारतो. मला काळकुटेने ह्या चर्चेमध्ये आणायचं आहे. ते असं म्हणतायत की मी सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये आहे, मी सुरुवातीपासून भूमिका घेतलेली आहे आणि आताही ते जाहीरपणे सांगतायत की ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे. अडचण काय आहे? मग विरोध कुठे आहे आणि कशाला आहे? मला सांगायचंय, त्यांनी आतापर्यंत जे काय आंदोलन केले असतील तर त्यांचं स्वागतच आहे. परंतु जेव्हा लोकसभेचे निकाल लागले आणि माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला बोला. जेव्हा लोकसभेचे निकाल लागले आणि हे बार्शीतून 50-40-50 हजारापेक्षा जास्त महाविकास आघाडीला लीड मिळाल्यानंतर आमदार साहेबांच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिथून पुढे त्यांची एंट्री झाली. मग आंतरवली सराटीचे, जरांगे दादांचे उंबरे झिजवण्यापर्यंत हे गेले आणि मराठा समाजाचं आंदोलन आता सगळीकडे निर्णायक टप्प्यात असताना मराठा समाजाला सरकार आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यावरती एक दबाव निर्माण झालेला असताना जाणून बुजून भाजपचं आणि फडणवीस साहेबांचं ऐकून सन्माननीय आमदार साहेब हे मराठा समाजात फूट पाडण्यासाठी, मराठा समाजात मनोजदादांचं एकमुखी नेतृत्व मान्य झालेलं असताना खंडोजी खोपडेची भूमिका घेऊन मराठा आरक्षण फोडण्यासाठी ते तिथं येत होते. आणि आज त्यांनी आंदोलन करून सिद्ध करून दाखवलंय की हे खंडोजी खोपड्यासारखं वागतायत. आणि जेव्हा केव्हा मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा यांचं नाव हे गद्दाराच्या यादीत लिहिलं जाईल, एवढं त्यांनी ध्यानात ठेवावं. आंदोलन करायचं तुम्ही नसतं, तुम्ही स्वतः तिथं मुख्यमंत्री महोदय वर्षा निवासस्थानी जायला पाहिजे होतं, सागर निवासस्थानी जायला पाहिजे होतं, देवगरी निवासस्थानी जाऊन तिथं आंदोलन करायला पाहिजे होतं आणि त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, भाजपच्या सहयोगी पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. हे मगरमच्छ आश्वत आणि हे त्यांची तोंडात एक आणि पोटात एक अशी अशी वेगळी दुटप्पी भूमिका आहे आमदार साहेबांची. गंगाधरजी हा मी उत्तर घेतो. मला साहेब एवढं सांगा आता या आरक्षणाचा निर्णय कुठं होणार आहे साहेब? सांगा. रस्त्यावर होणार आहे, आंतरवाली सराटीत होणार आहे, विधान भवनात होईल, मंत्रालयात होईल. तुम्ही इथं बार्शीत आंदोलन करताय कशासाठी? तर तुमचं लोकमत कमी झालंय. तुम्ही मराठा समाजाने तुम्हाला नाकारलंय. तुम्ही मनोज दादा आणि मराठा समाजाचं फोडायचं षडयंत्र केलंय. गंगाधरजी मी येतो तुमच्याकडे येतो. सहानुभूती. हे बघा प्रेक्षक बघतायत, हे सगळं प्रेक्षक बघतायत. एक जण बोलायचं ना, बाकीचं मध्ये ऐकून घ्यायचं. मी ऐकून घेतलं, मध्ये बोललो का साहेब? ही जी भाषा आहे यांची की कुणी जरी या आरक्षणाचा मुद्दा दुसऱ्याने कोणी जरी मांडला, यांच्या जवळचे जे जुने सहकारी आहेत सगळेच, आता जे इकडे पण आरक्षण काही आंदोलन चाललेलं आहे संभाजीनगरमध्ये, जेवढे जवळचे सहकारी यांच्या बरोबर सुरुवातीपासून आहेत, किती जण बरोबर राहिले, कुणी जरी ह्यांचा हे का असं आहे की मी म्हणत तीच खरं. या ठिकाणी माझी विनंती आहे, समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मराठा समाजातले विधी तज्ञ त्यांचा सल्ला घ्या, जुन्या जाणत्या माणसांचा सल्ला घ्या,
सगळ्यांना विश्वासात घ्या. या ठिकाणी एकाच ठिकाणी आंदोलन ठेवा. वर्ष झालं तेच सांगताय आमदार साहेब. वर्ष झालं, आता ती वेळ निघून गेली. निवडणुका लागायला लागल्यात. आता निवडणुका लागायल्यात. निर्णय घ्या आता. तसले अधिवेशन घ्या. आता निर्णय घ्या. तुमच्या मंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घ्यायला लावा साहेब. राऊत साहेब आता ती वेळ गेली. सल्ला घ्यायची, अधिवेशन घ्यायची ती वेळ गेलेली आहे. गंगाधरजी माफ करा. समाजाला किती दिवस असं फसवताय? एक वर्ष झालं आंदोलन करतोय मराठा समाज, मनोजदादा आंदोलन करतायत. किती दिवस आमची परीक्षा गुलाल कोणी उधळला? गुलाल उधळून बरं तू कशाला किती दिवस तुमच्यामुळेच उडवला? त्या गुलाचा अपमान केला तुम्ही. त्या गुलालाचा अपमान केला. आता तरी आचारसंहिता लागण्याच्या आधी द्या ना आरक्षण. राऊत साहेब आता तरी आरक्षण द्या. ठीक आहे. गंगाधरजी मी तुम्हाला थांबवतोय. प्लीज गंगाधरजी एक मिनिट प्लीज मला प्रश्न विचारू द्या. नाही मला राऊत साहेब तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे. त्यांनी वाशीमध्ये गुलाल त्यांनी उधळला. आश्वासन कुणी दिलं होतं? त्याची पूर्तता जबाबदारी कुणाची? मनोज जरांगे पाटलांचीच आहे का? जर सरकारनं आश्वासन दिलं होतं, सरकारनं त्यांना लिहून दिलेलं होतं, तर ती जबाबदारी कुणाची आहे? आता साहेब त्यांना मध्ये बोलून देऊ नका. गंगाधरजी प्लीज मला उत्तर घेऊ द्या प्लीज. आता त्या आंदोलनाला पण बार्शीतून मोठ्या गाड्या घोड्या मी पाठवल्या. प्रचंड गर्दी बार्शीतनं पण पाठवली, महाराष्ट्रातनं झाली साहेब. दोघांची चर्चा झाली. रात्रभर दादानी आणि मुख्यमंत्री साहेबांनी ती ड्राफ्ट वगैरे तयार केला. सेक्रेटरी भांगे साहेब होते. सगळं तयार झालं साहेब. आणि सगळ्याच्या दोघांच्या संमती झाल्यामुळे दोघांनी एकामेकावरती गुलाल उधळला. आम्ही पण बार्शीत गुलाल उधळला. सगळा विषय त्या ठिकाणी संपला म्हणून सांगितलं. सगळं माहित आहे. ते म्हणतात अंमलबजावणी करा ना. 6 महिने झाले ते म्हणताय. सूचना अंतिम करा ना. प्लीज ठीक आहे. पूर्ण तर करू बरं ठीक आहे. गंगाधरजी ऐका साहेब, त्याच्यावरती जवळपास 8 लाख हरकती आल्या, तुम्हाला पण माहित आहे. त्याच्यावरती सुनावण्या वगैरे सुरू आहेत. त्याचा पाठपुरावा करा ना. मग आता दुसरं आंदोलन कसं काढलं साहेब? मग मराठा ओबीसी एकच आहे ते डिक्लेअर करा. गंगाधरजी मी येतो तुमच्याकडे. गंगाधरजी त्यांना आपण विचारला ना प्रश्न, तर आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. ऐकून घ्या ना, माझं उत्तर घ्या ना तुम्ही. आता ओबीसी मराठा एकच आहे म्हणून जाहीर करा म्हणले. परत आता नव्याने विषय काय निघाला साहेब? त्याची सुनावणी सुरू आहे. तोपर्यंत ओबीसीतनं आरक्षण द्या. बरं, तुमच्या त्या आंदोलनाला पण माझा पाठिंबा आहे. ओबीसीतनं आरक्षण द्या म्हणून पण मी जाहीर केलं साहेब. आता मी काय विनंती करतोय, तुम्ही सगळ्या आमदारांना सांगा की पत्र द्या आणि सरकारवरती दबाव वाढवा आणि अधिवेशन बोलवा. आणि सगळ्या आमदारांनी निर्णय घ्या. तुम्ही सत्तेच्या सत्ता पक्षातले राजीनामा द्या ना. नाहीतर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या दारात बसा ना. आंदोलन करता. बरं ठीक आहे. मी येतो तुमच्याकडे. मला मुंबईत आंदोलनाचा काय ठेका तुम्ही आंदोलनाचा ठेका तुम्ही घेतला? अधिकार नाही का? आम्ही नाही घेतलेला. मराठा समाजाचं आंदोलन आहे, तुमचं नाही. आमदाराचं आंदोलन नाहीये. सामान्य गरजवंत मराठ्याचं आंदोलन आहे, तुमचं आंदोलन नाही. आमदाराचं काम विधान भवनात असतं, आमदाराचं काम मंत्रालयात असतं. आमदारांनी बार्शीत बसू नये रस्त्यावर. 18 ते 20,000 सामान्य जनतेसारखा बसू नये. तुम्हाला विशेष अधिकार. मला या चर्चेमध्ये किशोर चव्हाण यांना घ्यायचं. आमदार साहेब मंत्रालयात जा, विधान भवनात जा. आमदार साहेब गंगाधरजी आपल्याला चर्चा करायची नाही. एक मुद्दा घेऊया ना आपण. एका हमरीतुमरीवर नको. मला किशोरजीने ह्या चर्चेत आणायचं आहे. किशोरजी, महाराष्ट्राला माहिती आहे जेव्हा मराठा आंदोलनाची ही सगळी परिस्थिती निर्माण झाली, त्या सुरुवातीच्या काही टीममध्ये तुम्ही होतात. तुम्ही आंदोलनाची ही सगळी रूपरेषा च्या सगळ्या एक भाग होतात. मुद्दा असा आहे की इतकं सक्षम आंदोलन 4 दशकामध्ये, मी 4 दशकं म्हणतोय, मराठा आरक्षणाची मागणी 4 दशकापासून आहे. 4 दशकातलं सगळ्यात शक्तिशाली आंदोलन, सरकारला घाम फोडणारं आंदोलन, सरकारला हलवणारं आंदोलन उभं राहिलेलं असताना तुम्ही छोटी आंदोलनं कशासाठी करताय? त्याच्यातून काय साध्य होणार आहे? मागण्या त्याच आहेत. सर्वप्रथम आपल्या माध्यमातून समाजाने हे समजून घ्या, समाजापर्यंत हे गोष्टी गेलेल्या आहेत की 5 मे 2021ला मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेले ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यातलं सर्वात महत्वाचं की ह्यात जे काम करणारे समाजाचे घटक आहेत, ह्या लोकांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य केलेला आहे. आता मार्ग काय याच्यातला? पहिला मार्ग आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, संसदेला आहे. ते आजपर्यंत झालेलं नाहीये. ज्या वेळेस आपलं आंतरवालीचं आंदोलन चालू झालं आणि आंतरवालीच्या पहिले जे वडी काढायचं आंदोलन चालू झालं, मी मनोजराव बरोबरच होतो ना. मी
हो माहिती आहे ना मनोज रावनी मला मला. चर्चेला तिथं पाठवलं, तर मी मार्ग काय काढला? सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर ती मागणी बुद्धिवादी लोकांना, चळवळीच्या लोकांना करता येत नाही. म्हणून मी मागणी काय केली की आमचा मराठवाडा जो पहिले आंध्र प्रदेशमध्ये होता तो महाराष्ट्रात आला, येण्यापूर्वी तो मराठा समाजात ओबीसीत होता, ते आरक्षण आम्हाला द्यावं ही मागणी केल्यानंतर समिती नियुक्ती झाली होती. आणि ह्या समितीने पुन्हा तेच गोष्टी आल्या. ह्या समितीने तो अहवाल स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी आणि मराठवाड्यातील आरक्षण देण्याची तयारी सरकारने दाखवली. ही दाखवलेली तयारी असताना मनोज रावनी मराठवाड्याचं आरक्षण न घेता महाराष्ट्रभर आरक्षणाचा व्याप्ती वाढवली. ठीक आहे मनोज दादा, तुमचं म्हणणं आहे मनोज दादांनी तेव्हा घेतलं नाही, तुम्हाला देत आहे सरकार आता देत आहे सरकार तुम्हाला, मग द्यायला पाहिजे आता उद्या सरकार तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून. बडे सर एक मिनिट आता घ्या. बडे सर 30 सेकंद द्या मला. दिलं तर हा येतोय तो काय बडे सर हा राजेंद्र राऊत साहेबाला विचारा, लगेच द्यायला लावा. आमची काय हरकत नाही, मनोज दादाची हरकत नाही. ठीक आहे मी घेतो उत्तर. हा किशोरजी बोला. बडे सर मला फक्त 30 सेकंद द्या. हा म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलाय की संभाजीनगरला आंदोलन का, त्यात किशोर चव्हाण का, इतर मंडळी का, त्याचं कारण असं आहे की जसं कालच्या डिबेटमध्येही गंगाधरजी म्हणाले होते की मनोज रावनी ते काही नाकारलं नाही. माझं म्हणणं काय होतं की मराठवाड्याचं घ्या तुम्ही आणि नंतर आरक्षणाची व्याप्ती वाढवा. तर हे एक 30 सेकंदाचा आमच्या मनोज दादांचा व्हिडिओ आहे की त्यांनी मराठवाड्याचं आरक्षण सरकार देत असताना नाकारलं, ते पाहावं माझी विनंती आहे. मनोज दादा प्रमुख नाहीत राज्याच्या प्रमुखाला कुणी एखाद्याने विरोध केला गंगाधर शांत बसा जरा. जसं आपण 10% आरक्षण मागितलं नाही. राजकारणासाठी जर करत असतो ना तरी तुम्हाला मराठवाड्याला आरक्षण कळत होतं. तरी आपण त्यांनी सांगितलंय महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना पाहिजे. मला मान्य नाही एका मराठ्याला आमचा एक भाऊ नाराज हे नाही बोलू शकत. समितीला राज्यभर काम करायला हे अशी घटना झाल्यामुळं संभाजीनगरचं आंदोलन आहे. आणि आमच्या सारखे जे आहे की अनेक वर्षापासून जे काम करतात ते समाजाच्या पदरात काहीतरी पडायला पाहिजे. आणि आम्ही आज समाधानी आहोत. किशोरजी मी पूर्ण तुमचा रिस्पेक्ट पदरात पडलेला आहे. तुमचा रिस्पेक्ट ठेवून म्हणतो. ठीक आहे मनोज दादांच्या आंदोलनाच्या असं कुठलंच आंदोलन गेले, अनेक महिने गेले, त्यावेळेस सरकारनं द्यायला पाहिजे होतं. आता घ्या ना, राऊत साहेबाला सांगा, त्यांच्या सरकारला सांगा ना, द्या ना. गंगाधरजी मनोज दादा सुद्धा म्हणतायत हैदराबाद गॅजेटियर लागू करा. मला 150 आमदार देऊन मुख्यमंत्री मराठवाड्याचं घोषित करा, महाराष्ट्राचं द्या. मनोज दादा कशाला नाही म्हणतील? मला डिक्लेअर करा, सगळं मुख्यमंत्री करा, 150 आमदार निवडून द्या माझे. 0 मिनिटात दुसऱ्या दिवशी मी अधिवेशन काढून आरक्षण. तुम्ही सहयोगी सदस्य आहेत भाजपचे आमदार साहेब, तुम्ही सदस्य आहेत, आधी राजीनामा द्या, नसता मग आंदोलन करा. नाही तर तुमच्या पक्षाच्या नेत्यांना जाऊन सांगा ना, द्या म्हणून. मराठवाड्यात द्या. किशोर भाऊ म्हणतायत ना की मनोज दादांनी अडवलं, मनोज दादा कशाला अडवतील? द्या. नाही एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही आमदार आहेत, भाजपच्या सहयोगी आमदार आहेत साहेब. थांबा मी उत्तर घेतो. गंगाधरजी मी उत्तर घेतो करण्यापेक्षा तिथं जावा की साहेब. गंगाधरजी मी उत्तर घेतो, तुम्ही नका काळजी करू, मी उत्तर घेतो. माझं ऐकून घ्या साहेब प्लीज. की त्यांनी जे सारखा प्रश्न विचारतात ना, सध्या मी पाठिंबा का दिलाय माझ्या तालुक्यातल्या विकास कामाला. मी पाठिंबा आरक्षणाचा कोणाला दिलाय? जरंगे दादाला. ओबीसीत आरक्षण मागायची कोणाची आता ही आहे भूमिका? जरंगे दादाची. ओबीसीत आरक्षण मराठ्याला द्यावं, बरोबर. मी दिला पाठिंबा. मग दादा आंदोलन करताना वेगळं आंदोलन कशाला करता? दादाला पाठिंबा दिला, दादाचं नेतृत्व आणि मराठा समाजाचं मान्य करायचं आहे. नवलच वाटायला लागले हे आता बडे सर, कुणीच आंदोलन करायचं नाही, एकट्यालाच काय नेतृत्व दिलं का? वेगळं फूट आणि करायला लागलात ना तुम्ही साहेब. बार्शीत कुणी बसवलं त्या शिंदेना? तुमचे नगरसेवक आहेत त्यांच्या पाठीमागं सगळे, आम्हाला दिसतंय साहेब. मराठीचे जात ना, मराठीचे किती संभाजीराजांनी पुतळा प्रति आंदोलन उभं केलं ना तुम्ही, मराठ्याच्या विरोधात मराठ्याला लावलं ना. गंगाधरजी एक मिनिट माझा हा मुद्दा आहे. आमदार साहेब एक असं आहे का मनोज दादांचं जे आंदोलन आहे ते कितीही करून किती प्रयत्न करून ते त्याचा प्रभाव कमी करता येत नाही, ही अडचण आहे. म्हणून अनेक अशी छोटी आंदोलनं उभी करायची आणि त्या माध्यमातून आंदोलनाचा प्रभाव कमी करायचा, अशी काही रणनीती आहे का? मी तुम्हाला विचारतो. किंवा मग एक नेतृत्व कशाला, आपलं नेतृत्व का नाही, मग ते नेतृत्वाची एकमेकांची स्पर्धा आहे का? मी थेट उत्तर अजिबात नाही बडे साहेब. मी तुमच्या ह्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाला विनंती करतो
मी आंदोलन कधी बंद करून तुम्ही सांगा आता टीव्हीवरती. आणि जरांगे दादांनी सगळ्या आमदारांची पत्र घेऊन अध्यक्षांवरती दबाव नाही. आज सरकार भूमिका घेत नसेल ना तर त्यांना कशाला घ्यायला होता? तुम्ही घ्या की सत्ताधारी पक्ष तुम्ही, तुमच्याकडे 150 पेक्षा 200 पेक्षा जास्त आमदार आहेत साहेब. कशाला आमदाराची गरज आहे? तुमच्याकडे बहुमत आहे, निर्णय घ्यायला रे. गंगाधरजी थांबा ना, त्यांचं म्हणणं घेऊ द्या. आले ते आले लागू करा, महाराष्ट्राला द्या सगळ्या. पत्राची गरज नाही आता. गंगाधरजी थांबा ना, आपल्याला चर्चा कशी करता येईल बरं? असं केलं साहेब समजून घ्या आमच्या गरीब मराठ्याच्या भावना. हात जोडतोय आमदार साहेब तुम्हाला, हात जोडतोय, मला माफ करा. मला गरीब मराठ्याच्या भावना समजून घ्या, निर्णय घ्या. पत्राला अधिवेशन घ्यायला नका टाइमपास करू, नका वेळ बार्शीत नका त्यांना बोलू द्या ना. मग उत्तर नाही घेतलं तर चर्चा कशी बसा? जसे दादा आंदोलनाला तसं तिथं बसा की जाऊन तिथं घ्या. नाही ऐकून घ्या साहेब, माझं प्रामाणिक मत आहे, ऐकून घ्या. 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा तेच पहिल्या पाडे पंचावन्न पत्र घ्या, अधिवेशन बोलवा, सगळ्याचे मत जाणवा. हे कुठं वेळ राहिला साहेब? आता बडे साहेब सर्वसामान्य माणसाच्या व्यथा जाणून घ्या. ते आमची त्यांच्या पक्षातनं ऐका ना, आपण त्यांना विचारला गंगाधरजी, बडे साहेब गंगाधरजी ऐका ना, मी त्यांना प्रश्न विचारलाय नेतृत्वाच्या महत्वाकांक्षेतून हे होतंय का नेत्यांना, आणि त्यांनी त्यांना आरक्षण नाही म्हणले तेव्हाच ती माऊली ती बहीण आमची उपोषणाला बसली. मला नाईलाजास्तव तुमचा आवाज कमी करावा लागेल, आवाज तुमचा कमी करावा लागेल. मला उत्तर, वेळ संपलाय ना, माझा वेळ संपलाय. हा प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला माझ्या मराठा समाज बांधवाला विनंती करायची वडे साहेब या माध्यमातून की लोकसभेची निवडणूक झालेली आहे. आता 4.5 वर्षांनी लोकसभा येणार, बरोबर, आणि विधानसभेची आचारसंहिता 25 दिवसांना लागते साहेब. माझ्या मराठा समाज बांधवांना नम्रपणे विनंती करतो, फक्त 25 ते 30 दिवस आपल्याजवळ शिल्लक आहे. आणि एकदा विधानसभा झाली की 5 वर्षांनी विधानसभेची निवडणूक लागणार आहे. मी सगळ्याला जागरूक करतोय, मला अनुभव आहे म्हणून सांगतो. एकदा निवडणूक झाली की सगळे राजकारणी सगळे पक्ष निघून जाणार आहेत, मराठा समाज तसाच वंचित राहणार आहे. सगळ्यांना माझं आंदोलन जर पटत नसेल तर तुम्ही दादांनी सांगायचं, सगळ्या आमदाराच्या दारामध्ये सगळी पोरं पाठवा, सगळ्यांची पत्र घ्या, अध्यक्षांवरती दबाव आणा. राहिला माझ्या विधानसभेचा वगैरे प्रश्न, बडे साहेब माझ्या तालुक्यातली जनता माझ्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. ही काय माझे मालक नाहीत किंवा काय नाहीत, माझा तालुका माझा मालक आहे. मला कुठलं तालुक्याच्या बाहेरचं राजकारण करायची माझी इच्छा नाही. तिथल्या लोकांना न्याय द्या ना. तिथल्या लोकांवर ते हल्ले होत आहेत आरक्षणासाठी, झाकून ठेवला. कुणी मराठ्यांच्या तिथल्या जमिनीवर आरक्षण टाकले, कुणी तिथल्या शिक्षण संस्थावर, याचाही शोध घ्या. कुणी शिक्षण संस्थावर चौकशा लावल्या, ह्याचं बी तुमच्या मतदारसंघातल्या गोष्टीचा शोध घ्या जरा राऊत साहेब. तिथं कोण आंदोलनाला जाणाऱ्या गाड्याला, आंदोलकांना कोण धमकावतोय त्याचाही शोध घ्या. तिथं मराठ्यांना तुमचा रिस्पेक्ट करून दोघांनाही थांबवतोय. शेवटची कमेंट किशोरजी, ही नेतृत्वातून स्पर्धा निर्माण झाल्यामुळं हे होतंय का? आणि या सगळ्यामध्ये मराठा समाजाची जी एकी आहे ना त्याला नख लागत नाही का? शेवटची कमेंट तुमची. नेतृत्वाचा इथं प्रश्नच नाही. सर्व समाजाने मनोज दादाचं आम्ही स्वतः नेतृत्व मान्य केलं होतं, पण आंदोलन ज्या वेळेस भरकटतंय, मुख्य विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जातं, आज राजकारणाकडे गेलंय, तर समाजाची काळजी करणारी समाजात आज भरपूर लोक आहेत. ते त्यांच्या पद्धतीने सामाजिक काम करतच असतात, आणि हे करत असताना समाजाच्या अज्ञान लोकांचा रोष घेण्याची तयारी सुद्धा आमची आहे. यामुळं जे संभाजीनगरला आंदोलन आहे हे जागृत मराठा समाजाचं लक्षण समोर पुढे जाण्याचा प्रयत्न आमचा आहे. ठीक आहे. पण जनतेला जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा जनतेने त्याच्याबद्दल काय मत व्यक्त केलंय आपण पोलच्या माध्यमातून बघूया. जेव्हा हा प्रश्न विचारला की ह्या आंदोलनात फूट पाडण्याचा हा प्रयत्न होतोय का विविध आंदोलनं उभी करून, तर बघा जनतेचा कौल आहे. 83% लोकांना वाटतंय होय हे फूट पाडण्याचं काम होत आहे, पण तसं होणार नाही, आणि 17% लोकांना वाटत नाहीये. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झाला. आशा करूया मराठा समाजाचं हे जे अभूतपूर्व आंदोलन आहे ते आंदोलन आज लॉजिकल एंड पर्यंत जाईल, आणि जो आशेनं मराठा समाज गेल्या वर्षभरापासून काम धंदा सगळं सोडून प्रत्येक गोष्ट पणाला लावून या आंदोलनात उतरलाय त्याला न्याय मिळेल. धन्यवाद, तुम्ही सगळेजण या चर्चेत सहभागी झालात. बडे मुद्दे, ब्रेक नंतर आणखी काही बडे मुद्दे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.